आज या समापन सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित असलेल्या सरिता गाकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वर्धा, माननीय चंद्रपालजी चोकसे, माननीय हुकुमचंद आमधरे आणि माननीय मल्लिकार्जुन रेड्डी यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर या समापन सोहळ्यासाठी आपल्याशी बोलावं म्हणून स्वागतपर भाषणासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करते आयोजन समितीचे सचिव श्रीयुत रवी बोरटकर यांना. आदरणीय श्री नितीनजी गडकरी, आज आमच्यात आवर्जून इथे आलेले अरुणाचलचे कृषी मंत्री श्री टागे टाकी, माननीय हंसराजजी अहिर, श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, डॉक्टर विकास महात्मे, सौ सुलेखाताई कुंभारे, श्री रेड्डीजी, श्री पटलेजी, मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर, माझे सहकारी डॉक्टर सी डी माई, श्री रमेश मानकर, उपस्थित सर्व प्रदर्शनाला आलेले म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, एक्झिबिटर्स, स्पॉन्सर्स, आपल्यात असलेले बाकी स्पीकर्स, तज्ज्ञ मंडळी, 25 ते 28 म्हणजे आजपर्यंत या 4 दिवस चाललेल्या सोहळ्यात आपण सगळे सहभागी झालो. यावर्षी खरं तर आपण आपली जागा बदलली. म्हणजे सगळ्यांना इतकी रेशीमबागची सवय झाली होती, त्यामुळे या जागेत करताना थोडी मनात शंका होती की आपल्याला रिस्पॉन्स कसा मिळेल. पण या 4 दिवसात जो भरघोस आपल्याला प्रतिसाद मिळाला ते बघून खरंच छान वाटलं की या ॲग्रोव्हिजनला सुमारे 2.5 ते 3 लाख लोकांनी भेट दिली असा एक प्राथमिक अंदाज आहे. यावर्षी या प्रदर्शनामध्ये देखील जवळपास 450 स्टॉल्समध्ये सुमारे 300 संस्थांनी आपली उत्पादनं दाखवली. याच्यामध्ये अगदी छोटे म्हणजे ज्याला आपण म्हणतो बचत गट असतील, तिथपासून तर मल्टीनॅशनल कंपनीज असतील आणि काही चांगले असे स्टार्टअप देखील होते, काही इनोव्हेटर्स देखील होते. त्यामुळे या प्रदर्शनामध्ये खरंच आपल्याला यावर्षीसुद्धा काहीतरी नवीन बघायला मिळालं. आणि आपण या ॲग्रोव्हिजनचा जो आत्मा म्हणतो, ज्याच्याबद्दल नितीनजी नेहमी आग्रही असतात, त्या म्हणजे आपल्या कार्यशाळा. तर यावर्षी देखील आपण साधारणतः एकंदर 37 ते 40 कार्यशाळा केल्या. त्यामधल्या 32 कार्यशाळा समोरच्या 3 हॉल्समध्ये झाल्या आणि काही कार्यशाळा दीर्घ कार्यशाळा ज्याला म्हणतो आपण, अशा त्या मोठ्या प्रमाणात झाला. उदाहरणार्थ ऊसाची कार्यशाळा असेल त्याला साधारणतः 2000 शेतकरी इथे उपस्थित होते, किंवा दुधाची असेल त्याला जवळपास 5000 शेतकरी म्हणजे दूरदूरून आले होते. आणि आपल्या इथे बांबूच्या लागवडीकरता देखील 350 ते 400 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. मत्स्यपालनाकरता देखील 300च्या वर इथं आपले मत्स्यशेती करणारे बांधव आले होते. आणि याशिवाय आपण FPOवरती जो कार्यशाळा आजच घेतली मोठी, त्याला देखील सुमारे म्हणजे 1000 लोक इथे आलेले होते. तर मला असं वाटतं आता हा एक नवीन पायंडा इथनं पडतो आहे. नितीनजींनी जसं सांगितलं की एक विषय हा महत्त्वाचा आहे, त्याच्यामागे काही लोकांचा ग्रुप करून त्याला आपल्याला विशेष प्राधान्याने विशेष लक्ष देऊन त्या विभागांमध्ये काम करायचं आहे. तर यानंतर यासोबत आपण अजूनही काही विषय निवडू आणि त्याच्यात देखील काम होईल. पण 13व्या ॲग्रोव्हिजनबद्दल बोलायचं झालं तर एकंदर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की या बदललेल्या व्हेन्यूवरती आणि लॉकडाऊनच्या नंतर, पॅन्डेमिक नंतर ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला तो खरंच चांगला होता. इथं आलेल्या बऱ्याच संस्थांशी देखील माझं बोलणं झालं, ते देखील इथे खुश होते. येणाऱ्या शेतकऱ्याला देखील त्याला काहीतरी नवीन बघायला मिळालं. तर उदाहरण सांगायचं तर काही आपल्याकडे म्हणजे व्हर्टिकल फार्मिंगचंही AS ॲग्रीचं होतं, कोल्ड स्टोरेजचं इथे एक छोटंसं मॉडेलच ब्ल्यू स्टारने लावलं होतं, किंवा अगदी एक स्टार्टअप होतं लहानसं, आपण त्याला होम ड्राईड व्हेजिटेबल्स किंवा बाकी काही करता येईल असे ड्रायर्स करता एक लहानशी टेक्नॉलॉजी, पेटंटेड टेक्नॉलॉजी एकाने डिस्प्ले केली होती. डेअरीचे ऑटोमेशन, ज्याचा आता सध्या लोकांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, त्याचं देखील आपल्याकडे डी-लेवलचा स्टॉल होता. नंतर एक कोऑपरेटिव्ह काय करू शकतं, तर व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह म्हणून आहे, माजी सैनिकांनी चालवलेली संस्था आहे. त्यांचाही प्रचंड मोठा टर्नओव्हर आहे, त्यांची देखील इथे त्यांनी आपला पूर्ण डिस्प्ले केलेला होता. आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन देखील आपल्याकडे यायला बऱ्याच प्रमाणात होते. त्यामुळे मला असं वाटतं की एकंदर असं समग्र असं हे प्रदर्शन यावर्षी झालं. आणि जसं नितीनजींनी आपल्या उद्घाटन भाषणातही सांगितलं होतं की यानंतर ॲग्रोव्हिजन फक्त वर्षातनं एकदा न होता आपण अगदी रेग्युलर करणार आहोत. आणि त्याकरता ॲग्रोव्हिजनचं पर्मनंट फार्मर आणि ट्रेनिंग सेंटर देखील आपण याची लवकरच सुरुवात करणार आहोत.
तर या प्रसंगी पुन्हा एकदा याच सोहळ्यात सहभागी झालेल्या सगळ्यांचं म्हणजे शेतकरी, इथं आलेले प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या संस्था, वेळोवेळी इथे ज्यांनी मार्गदर्शन केले ते सगळे एक्सपर्ट्स आणि त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या यशोगाथा इथे प्रस्तुत केल्या ते सगळे शेतकरी बंधू भगिनी आणि हे सगळं करण्यामध्ये जी सगळी ॲग्रोव्हिजनची ट्रस्टी मंडळी असतील किंवा ॲग्रोव्हिजनचे सल्लागार समितीचे सगळे सदस्य असतील आणि ज्यांचा ज्यांचा याच्यामध्ये हातभार लागला ते नागपूरचे लोक असतील किंवा मग जसे वाशिम वगैरेमध्ये किंवा बऱ्याचशा ठिकाणी लोकांनी याचा इथे प्रचार प्रसार केला, शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवली, त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांचं पुन्हाच्या कार्यक्रमाला स्वागत करतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. आज के इस वैलिडिक्टरी फंक्शन के लिए विशेष रूप से हमारे बीच उपस्थित अरुणाचल प्रदेश के कृषि मंत्री मिस्टर टागे टाकी जी से निवेदन है, कृपया हमें मार्गदर्शन करें. मैं सम्मान के साथ यहाँ पर उन्हें आमंत्रित करती हूँ. सभी को अरुणाचल वासियों के ओर से नमस्कार, सादर प्रणाम. आज 2022 एग्रोवेशन के का कार्यक्रम समापन कार्यक्रम के अवसर पर मंच पे उपस्थित परम आदरणीय नितिन गडकरी जी, ऑनरेबल मिनिस्टर रोड ट्रांसपोर्ट एंड नेशनल हाईवे, श्री माननीय श्री हंसराज आहिर जी, Chairman of National Commissions for Backward Classes, माननीय श्री चंद्रशेखर बावनकुरे जी, बीजेपी प्रेसिडेंट महाराष्ट्र स्टेट, माननीय श्री रमेश मानकर जी, ऑर्गेनाइजेशन सेक्रेटरी एग्रोवेशंस, माननीय श्री रवि बरातकार जी, ऑर्गेनाइजेशन सेक्रेटरी एग्रोवेशंस, ग्रीस गांधी जी माननीय जो कि एग्रोवेशंस के कन्वेनर है, तथा सारा गणमान्य व्यक्ति मंच पर पधारे हैं. मेरा किसान भाइयों और बहनों, मैं एग्रोवेशन से हल्का सा हटके मेरा मन की 2-4 बातें आपका समक्ष रखना चाहता हूं कि अरुणाचल प्रदेश एंड अरुणाचल प्रदेश के जनता महाराष्ट्र स्टेट और महाराष्ट्र स्टेट के जनता को हमेशा हमेशा आभारी रहता हूं. ये महाराष्ट्र स्टेट और यहाँ का जनता 1960 और 65 से लेके आज तक अरुणाचल वासियों को मार्गदर्शिता करते आए हैं. जैसा कि पद्मनाभन आचार्य और विनायक कनेटकर जो कि स्वर्गवास हो चुके हैं, मुझे आज भी याद है कि हमें बचपन से ही उनने शिक्षा देते आए, मार्गदर्शिता देते आए हैं. आचार्य जी हमारा अरुणाचल के कई बच्चों को बम्बई में गोद लेते हुए पढ़ाया, लिखाया, शिक्षित बनाया और कई लोगों ने अभी अरुणाचल गवर्नमेंट में बहुत बहुत बड़े बड़े हाई पोस्ट में अभी कार्यरत है.
इन लोगों से लेकर के आज तक महाराष्ट्र के कई व्यक्ति फुल टाइमर काम करते हुए हमारा यहाँ विकास परिषद में, देन हमारा संस्कार भारती में, हमारा कल्याणी आश्रम में सारा लोगों ने दिन रात काम करते हुए हम लोग को मार्गदर्शन आज तक दे रहे हैं, तब से देते आए हैं। देशभक्ति किस हिसाब से बनना है, क्यों बनना है, ये सारा चीजें हम लोग को सिखाते आए हैं, आज भी सिखा रहे हैं। इसीलिए इस महान धरती, जिस धरती पे हिंदुस्तान का सारा महान व्यक्तियों को जन्म दिए हैं, शिवाजी महाराज जैसे, हेडगेवर जैसे महान पुरुष, हमारा लोकमान्य तिलक जैसे महापुरुष, वीर शिवाजी जैसा महापुरुष, सावरकर महाराज जी जैसा महापुरुष जहां पर जन्म हुए, उसका प्रेरित हमारा अरुणाचल वासियों को बार बार देते आए हैं। इसका पश्चात आज मैं देख रहा हूं गडकरी सर ने ये एग्रोविजन को बना के सारा देश के किसानों को एकत्रित किया और यहाँ में किसानों का नॉलेज को आदान प्रदान करने का बहुत अच्छा मौका मिला। हम अरुणाचल वाले भी यहाँ आके बहुत कुछ सीखा, यहाँ तक कि आपका बीज बोने का, फसल काटने का एंड मॉडर्न टेक्नोलॉजी से लेकर के क्या हो सकता है उसी का आइडिया हमको मिलते हैं। भरपूर इसका हम लाभ उठा रहे हैं। मेरा पूर्ण विश्वास है इस ढंग से अगर ये एग्रोविजन्स को हम लोग आगे लेके जाएंगे तो देश का सारा किसान यहाँ एकत्रित होंगे और अपना अपना फॉर्मूला को आदान प्रदान करते हुए देश को आगे बढ़ाने में बहुत काम आएगा। मैं वैसा अरुणाचल प्रदेश से हूँ। हमारा अरुणाचल प्रदेश ज्योग्राफिकली बहुत बड़ा है, 84,000 स्क्वायर किलोमीटर है, लेकिन हमारा आबादी बहुत कम है। लगभग हम लोग 14 लाख पॉपुलेशन ही वहीं पे रहते हैं। मेरा जगह बड़ा है पर हम एग्रीकल्चर एंड हॉर्टिकल्चर में जिस हिसाब से विकसित होना चाहिए था आज तक नहीं कर पाया। इसका एक ही कारण था कि हमारा कम्युनिकेशन सेक्टर में इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट सही नहीं होने की वजह से आज तक जितना होना चाहिए था उतना नहीं हुआ। परंतु हम बहुत आभारी हैं अरुणाचल वासी। पिछले 8 साल में गडकरी सर ने रोड सेक्टर में इतना कम्युनिकेशंस का सुविधा हम लोग को दिलाया है। कई ब्रिजेस बनाया, कई सड़कें बनाया, नेशनल हाईवे का थ्रू, PMGSY का थ्रू अब हम लोग भी आगे बढ़ रहा है। गडकरी सर ने इतना सड़क बना रहे सारा देश में, इसलिए हमारा इलाका में इनको स्पाइडरमैन का नाम से जानते हैं। आप जानते हैं स्पाइडरमैन हम क्यों कर रहे हैं? जिस हिसाब से स्पाइडरमैन स्पाइडर नेट बनाता है उसी हिसाब से गडकरी सर ने तो सारा देश में इतना सड़क बना दिया है कि स्पाइडर नेट का जैसा हो गया है। इसलिए हम सब बहुत आभारी है, स्पेशली दूर दराज एरिया में रहने वाला हम लोग आजकल बहुत सुविधाएं मिल गया है। तो आज इस सुविधा का साथ हम भी एग्री एंड हॉर्टिकल्चर सेक्टर में, फिशरी, वेटनरी सारा सेक्टर में हम लोग भी डेवलपमेंट चालू कर दिए। वैसा ये एग्री एंड एलाइड सेक्टर आज लगाएगा कल रिजल्ट मिलेगा ऐसी बात तो नहीं,
पर इसका रिजल्ट आने में 2-4 साल तो लगता ही है। मैंने हमारा स्टेट में कई सेक्टर में हम लोग ने स्टार्ट कर दिया। हॉर्टिकल्चर में कीवी को बढ़ावा काफी दिया, कार्डामम को दिया। और कीवी आपको सुन के खुश लगेगा, कीवी का मामले में हम हमारा नेशन में हाईएस्ट प्रोड्यूसर है, लार्ज कार्डामम में सेकेंड हाईएस्ट प्रोड्यूसर है। अब हम टर्मरिक, चिल्ली, जिंजर इसमें बहुत जोरदार से लगा रहा है। स्पाइसेस सेक्टर में भी मैं लगभग सोच रहा हूं कि 3 साल का बाद हम केरल के पीछे आ जाएंगे, फर्स्ट तो नहीं हो पाएंगे, ऐसा हमारा कोशिशें जारी है। उसका ऊपर में हॉर्टिकल्चर में मेरा बहुत ही सुविधा इसमें। हमारा स्टेट 5 एग्रो क्लाइमेटिक जोन से भरपूर है। इनमें दुनिया का कोई भी फल फूल हम उगा सकते हैं। आजकल बहुत बोलते हैं कि एवोकाडो, ड्रैगन फ्रूट, ये सब से लेकर के हमारा यहाँ हर चीज हो जाएंगे। जैसा अभी हम परसिमम आप लोग को दिखाया, परसिमम का आयात आजकल हिंदुस्तान में बहुत हो रहे हैं। मैं चाहता हूं कि 4-5 साल का बाद परसिमम का आयात हम लोग अरुणाचल से ही करेंगे, बाकी देश का आयात को बंद कर दें। इसी तरीके से हम अभी जोरदार से ऑयल पाम, एडिबल ऑयल का जनरेशंस के लिए भी हम लोग काफी मशक्कत कर रहे हैं। आप सब जानते हैं कई हजार करोड़ हम लोग ने फॉरेन कंट्री में एडिबल ऑयल खरीदने के लिए जो हमारा नेशन आज फेंक रहे हैं, हम लोग चाहते हैं कि हमारा देश में ही रहे। इसीलिए हम लोग ने 133 हेक्टर्स हम लोग ने अरुणाचल प्रदेश में जगह लोकेट किया। फर्स्ट फेज में 40,000 हेक्टर को हम लोग ने 2026 तक एडिबल ऑयल कल्टीवेशंस करने का हम लोग ने कोशिश कर रहे हैं। हाल ही में 2 महीना हुआ, हमने 2 ऑयल पाम फैक्ट्री लगाने का शिलान्यास कर चुके हैं। एक पासीघाट में, एक रोइंग में। एक जो है रुचि सोया ने लगाया, दूसरे 3F फैक्ट्री ने लगाया। मैं आशा करता हूं कि 1 साल के बाद हमारा यहाँ से एटलीस्ट रिफाइन ना भी हो, क्रूड ऑयल प्रोड्यूस करना चालू कर देगा, ऐसा मैं आशा रखता हूं। और इस तरीका का एग्रीकल्चर एंड हॉर्टिकल्चर डेवलपमेंट में आप लोग का सहयोग, आप लोग का सलाह और आप लोग का मदद हमें तो बार बार जरूरत पड़ेगा, क्योंकि हम भारत देश का अंदर में सबसे यंगेस्ट स्टेट हूँ। और स्टेट यंगेस्ट होने का बाद हमारा तजुर्बा और काम करने का स्टाइल भी यंगेस्ट है। मैं इसलिए बार बार आशा करूंगा कि आप लोग हम लोग को उठाने का जरूर कोशिश करेंगे, हमको मदद देंगे, हमारे यहाँ आएंगे और हमें काम सिखाएंगे। जिस हिसाब से देशभक्ति कैसा बनना है, कैसा पढ़ा लिखाया बनना है, हमारा महाराष्ट्र के कई लोगों ने हम लोग को सिखाया, उठाया, और आज उसी का बलबूती पर हम अपना देश में खड़े हैं और देश को सेवा करने के लिए तैयार होके बैठे हुए हैं। मैं इन चंद शब्दों के साथ पुनः एग्रोविजन के सारा ऑर्गेनाइजर को मेरी ओर से और मेरा स्टेट के ओर से, मेरा चीफ मिनिस्टर के ओर से और सारा मेरा अरुणाचल प्रदेश के कैबिनेट कोलिग्स के ओर से बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं कि आपने मुझे यहाँ आके पार्टिसिपेट करने का मौका जो दिया है, इसको सदैव हम अपना दिल में रखूंगा और आपका आभारी रहूंगा। बहुत बहुत धन्यवाद। महत्त्वपूर्ण शब्द केले बहुत बहुत धन्यवाद सर. आणि यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते आदरणीय हंसराज भैया आहिर यांना. त्यांना विनंती करते की त्यांनीही आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा. आपल्या विदर्भात विशेष म्हणजे नागपुरामध्ये हा जो कार्यक्रम होत असतो दरवर्षी आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ॲग्रोव्हिजन, आणि या शेतकऱ्यांच्या हितामध्ये शेतीप्रधान देशाकरता फार मार्गदर्शक असा कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमाला उपस्थित स्वतः आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री,
आसामहून आलेले सन्मान्य मंत्री श्री टोंगे टाकीजी, कृषी मंत्री, मंचावरील आमचे सर्व मान्यवर, प्रदेशाचे अध्यक्ष श्री बावनकुळेजी, विकासजी महात्मे साहेब, शिशुपाल पटलेजी, गिरीश भाऊ गांधीजी, आदरणीय सुलेखाताई कुंभारे आणि आशिषजी पातुरकर, सर्व मान्यवर मंडळी, मी या कार्यक्रमाकरता नेहमीसारखा पाहण्याकरता आलो आणि फार आनंद घेत आहे शेतकरी मंडळी आणि मार्गदर्शन पण चांगलं होत आहे. असा कार्यक्रम आहे. देशातला फार एक अद्भुत आणि सगळ्यांना न्याय देणारा हा कार्यक्रम, जो कार्यक्रम खऱ्या अर्थानं याहीपेक्षा कृषी मंत्रालयाने दरवर्षी घेतला पाहिजे असा कार्यक्रम आहे. पण ते काम गडकरी साहेब स्वतःहून करतात आणि या माध्यमातून विदर्भात ही खूप मोठी क्रांती गेल्या अनेक वर्षापासून आलेली आहे. विशेष म्हणजे गडकरी साहेबांचं जे विजन आहे की कृषीमधून उत्पादन विविधता असली पाहिजे. त्यांचं सर्वात मोठं स्वप्न जे आहे मला माहीत आहे, अनेक वर्षापासून त्यांनी मला प्रश्न पण लोकसभेत लावायला लावले होते, ते म्हणजे शेतीपासून इथेनॉल उत्पन्नातून. आणि सुदैवानं ते देशामध्ये आता फार अग्रक्रमावर गतीनं धरलेलं हा एक त्यांची स्वप्न पूर्ण होत आहेत. स्वतः प्रधानमंत्रीसुद्धा यामध्ये लक्ष घालतात आणि ते कल्पकता गडकरी साहेबांची होती हे मला पूर्ण जाणीव आहे. अनेक बाबी आहेत त्यामध्ये बोलण्यासारख्या, परंतु एवढं नक्की आहे या अशा ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून विदर्भातला शेतकरी हा जागृत झालेला आहे, त्याला ज्ञान प्राप्त होत आहे. विविधता, विविध उत्पन्न आणि त्याचं मार्केटिंग, प्रोसेसिंग जे या देशाला गरज आहे, या सगळ्याकरता अनेक ठिकाणी कार्यशाळा लावून लोकांना, विविध अभ्यासक लोकांना याबद्दल मार्गदर्शन करण्याकरता आपण बोलवता. मी नक्कीच आपल्या कृषीप्रधान देशामध्ये आपल्यासारखा मंत्री म्हणून आपण जे काम करीत आहात, आपलं मंत्रालय नसतानाही, म्हणून हे काम खरंच गौरव आणि कौतुकास्पद नक्कीच आहे. याबद्दल कोणी दुमत राहू शकत नाही. मी या कार्यक्रमात आलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं, ज्या ज्या मंडळींनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचे आभार मानी शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करीत आहात. सगळ्यांनी लाभ घेतला. अशा हजारो नाही लाखो शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांना या कार्यक्रमातून मार्ग मिळेल आणि त्याचा आपण लाभ घ्याल ही भावना व्यक्त करतो. पुन्हा आयोजनाबद्दल सगळी मंडळी, आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात जे काम करते त्या सगळ्यांचा आभार, धन्यवाद. मनापासून धन्यवाद माननीय हंसराज भैया आहेर. आणि यानंतर इथे आमंत्रित करते महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे. विनंती करते त्यांनीही आपल्याशी संवाद साधावा. 13व्या ॲग्रोव्हिजनच्या या समापन सोहळ्याला उपस्थित आपले सर्वांचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, अरुणाचल प्रदेश के कृषी मंत्री टोगे टाकी जी, आत्ताच भारत सरकारने ज्यांची नियुक्ती ओबीसी कमिशन या अत्यंत महत्त्वाच्या देशातल्या 3,500च्या वर ओबीसी समाजातल्या विविध सामाजिक न्याय म्हणून मिळवून देण्याकरता 3,500च्या जातींना अभ्यास करून त्यांना केंद्र सरकारचा ओबीसी कमिशनच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याकरता ज्यांची नियुक्ती झाली असे देशाचे माजी केंद्रीय मंत्री हंसराजजी अहिर साहेब, डॉक्टर विकास महात्मेजी, शिशुपालजी पटलेजी, गिरीशजी गांधी, ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारेजी, आशिषजी पातुरकर, माननीय डॉक्टर माईजी, रवी बोरटकरजी, सुधीरजी दिवे, माननीय रेड्डीजी, आनंदराव राऊतजी, रमेश मानकरजी, चंद्रपाल चौकशेजी, दिनेशजी ठाकरे, राजेंद्रजी काटकर, प्रशांतजी कुकडे, उपस्थित सर्व बंधू भगिनी, खरं तर आपण सर्वांनी नितीनजीचा नेहमीच आभार मानतो. आपल्या सर्वांना खरं तर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला आधार झाला पाहिजे, त्याचं विविध क्षेत्राच्या माध्यमातून त्यांचं आयुष्य हे आयुष्यात उभं झालं पाहिजे असं नेहमी आपण भाषणातून सांगतो.
पण मला या ठिकाणी खरं तर आपण नितीनजीच्या आयुष्याचा विचार घेतला, त्यांचं आयुष्य बघितलं, तर माननीय नितीनजींनी केवळ सरकारच्या माध्यमातूनच डेव्हलपमेंटचे प्लॅन केले नाही. सरकारमध्ये असताना त्यांचं काम तर संपूर्ण जगाला, देशालाच माहीत झालं आहे. संपूर्ण जग आणि देशातले कुठलेही प्रदेश, जर आपण कुठल्याही देशात गेलो आणि कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तर नितीनजी म्हटलं की नागपूर येतं, नागपूर म्हटलं की नितीनजी येतं, विदर्भ येतो. देशाच्या केंद्रीय मंत्रीपदी, राज्याच्या मंत्रीपदी राहून जे कार्य त्यांच्या अधिकारात आलं ते तर जगभर आणि देशभर प्रसिद्ध झालंच. पण सरकारच्या बाहेर जाऊन सरकारच्या व्यतिरिक्त काही काम करता येईल का, हा त्यांच्या मनातला विचार हा आपण कधीही करू शकत नाही. कारण सरकारच्या बाहेर जाऊन काम करायचं असेल तर त्याला खूप मोठी क्रेडिबिलिटी लागतं, आणि क्रेडिबिलिटी नसेल तर आपण कधीही मोठे काम करू शकत नाही. वैद्यकीय क्षेत्रातलं मोठं काम जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश जाणतो आहे की सर्वात मोठी वैद्यकीय मदत आणि वैद्यकीय सेवा व्यक्ती म्हणून कुणी केली असेल तर ते नितीनजींनी केली. आज बघा, कोरोनाच्या संक्रमणामध्ये जर नितीनजी आपले खासदार नसते, आणि आपण कल्पना करा एक मिनिटाकरता, नितीनजीला बाजूला काढा, तर आज 3000च्या वर जीव या नागपुरातले गेले असते, विदर्भातले गेले असते. वैद्यकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये खरं तर सरकारच्या बाहेर जास्त काम माननीय नितीनजींनी केलं. आणि याकरता जी खरं तर त्यांचा जो जन्म झाला, हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला तर कसं कल्याण करता येईल याचा विचार करणारा व्यक्ती म्हणून त्यांच्या डोक्यात नेहमी असतं. आम्ही जेव्हा सोबत राहतो, दूर राहतो, तेव्हाही त्यांच्या डोक्यात नेहमी असतं की कुठल्या ना कुठल्या विषयावर त्यांचं डोकं चालतं, आणि कुठल्या ना कुठल्या विषयावर त्यांनी एखादं तंत्रज्ञान येतं, त्यांच्या डोक्यातनं नवीन नवीन कल्पना येतात, त्यांचा विचार त्या एका गोष्टीवर सुरू होतो, आणि मग त्याचा शेवट असा होतो की कुठल्याही विषयाने त्यांनी हातात घेतलं त्याचा विषय, त्याचा शेवट हा गोड होतो. मला अनेक बाबी सांगता येतील, पण आज तो वेळ नाही आहे. आज हा काही नितीनजीची तारीफ करण्याचा दिवस नाही आहे, पण खरं तर शेतकऱ्याचा जर विषय आला म्हणून मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की मी मंत्री असताना त्यांनी मला सांगितलं की विदर्भातल्या अनेक शेतकऱ्याकडे विजेचे कनेक्शन नाही आहे. पहिले तर खरं आम्हाला माहिती नव्हतं हा विषय, पण जेव्हा विदर्भाचा बॅकलॉग हा मी उघडला तेव्हा विदर्भ आणि मराठवाड्यात 7.5 लक्षाच्या वर विजेचे कनेक्शनच शेतकऱ्याकडे नव्हते. त्यांनी 10 वर्षापासून पैसा भरला, 10 वर्षापासून डिमांड भरली. आणि मग नितीनजींनी मला, सुधीर भाऊला, देवेंद्रजीला सर्वांना सांगून या विदर्भातल्या मराठवाड्यातल्या 7.5 लाख शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन देण्याचा, कारण त्यांना हे माहीत होतं, त्याने विदर्भाच्या, मराठवाड्याच्या, महाराष्ट्राच्या एकूण मागासलेपणाचा खूप मोठा अभ्यास केला होता. राज्यात मंत्री असताना त्यांनी तासोनतास घालवले आहे की महाराष्ट्राच्या मागास भागाचा अभ्यास करणे, त्यातनं त्या मागास भागात काय करता येईल याकरता. खरं तर विदर्भ वैधानिक मंडळ असेल, मराठवाडा वैधानिक मंडळ असेल, पण ज्या त्या काळच्या समितीच्या शिफारशी होत्या, त्या शिफारशीमध्ये एक शिफारस ही होती की विदर्भाचा शेतकरी आत्महत्या का करतो आहे, यवतमाळचा शेतकरी आत्महत्या का करतो आहे, नागपूरचा शेतकरी आत्महत्या का करतो आहे, कारण शेतात पाणी नाही आहे, वीज नाही आहे. आणि शेतकऱ्याच्या शेतात जर वीज गेली तर एक नाही 2 पिकं घेईल, 2 नाही 3 पिकं घेईल. जे आज नितीनजींनी आपल्याला या ठिकाणी संकल्पना दिली आहे 13 वर्षापासून, या ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून आज कितीतरी आत्महत्या थांबल्या आहेत, कितीतरी जीव वाचले आहेत, कितीतरी लोकांना शेतीमध्ये जाण्याचा विचार करायचे नाही, पण आज आता मोटरसायकलनी, कारनी शेतीमध्ये चालल्या आहेत. ज्या शेतीमध्ये 10,000 रुपये एकरी कमवायचे नाही, त्या शेतीमध्ये 2 लाख रुपये एकरी लोक कमवायला लागले. आणि वास्तव्य आहे, आणि सरकारच्या बाहेर जाऊन तयार केलेलं वास्तव्य आहे. खरं तर मी काल रत्नागिरी, सिंदूरमध्ये होतो. सिंदूरमध्ये सुद्धा
तिथल्या लोकांना शेवटी कळतं आता ॲग्रोव्हिजनचा परवा साहेबांनी जे सांगितलं की नागपूरला संत्र्याबद्दल त्यांनी जे मांडलं ती बातमी सुरू होती. तर सिंदूरचे शेतकरी प्रमोद बायासोबतचा जठार त्यांनी म्हटलं की आमच्यासुद्धा भागामध्ये नितीनजीने कधी हापूस आंब्याचा विचार केला, तिथल्या हापूस आंब्याला आम्हाला जगामध्ये प्लॅटफॉर्म मिळून दिलं, ते करतात आहे. पण नितीनजीसारखा नेता तिथेही सिंदूरमध्ये तिथल्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे. कारण तिथे त्यांना वाटतं लोकांना की नितीनजीसारख्या नेत्यांचं लक्ष दिलं तर त्या ठिकाणी आमच्या हापूस आंब्याला, आमच्या काजूला प्रचंड जगामध्ये आम्हाला पैसा कमवता येऊ शकतं. इतकी मोठी वेव खरं तर या शेतकऱ्याच्या विषयाबद्दलची जनतेमध्ये आहे. आज आपल्याला सर्वांना माहीत आहे की 13 वर्षापूर्वी जेव्हा आपण ॲग्रोव्हिजनमध्ये पहिला ॲग्रोव्हिजन आठवा, त्या ॲग्रोव्हिजनमध्ये कधी हा विचारही केला नव्हता रवी बोरटकरांनी, आपण सर्वांनी, की आपण इतक्या दूर जाऊ. म्हणजे आज विदर्भाचा शेतकरी जो एकदम आत्महत्येकडे कमी झाला, अत्यंत या 13 वर्षामध्ये बघा, 13 वर्षापूर्वीची परिस्थिती काय आणि आजची परिस्थिती काय, त्यातला मोठा अंश जर शेतकरी आत्महत्येकडनं परावृत्त झाला, याचा मोठा अंश ॲग्रोव्हिजन आहे आणि माननीय नितीनजी आहे. खरं तर आपण सर्वांनी हृदयापासून त्यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे. आणि ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून ज्या संकल्पना येतात, जे या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यशाळा होतात, वेगवेगळे मॉडेल्स या ठिकाणी येतात, तर सरकारने यातनं काही बोध घेतला पाहिजे, सरकारच्या प्रतिनिधींनी बोध घेतला पाहिजे, आमदारांनी आणि खासदारांनी यातनं शिकून घेतलं पाहिजे की आपल्या भागामध्ये निश्चितपणे ऊसाची लागवड कशी करावी, कसं कसं शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावं, आपापल्या भागामध्ये काय काय करता येऊ शकतं. किमान इतकी जरी या ठिकाणं बुद्धी घेतली, या बुद्धीचा वापर आपल्या भागातल्या 100, 200, 500 शेतकऱ्यांना पुढं नेण्याकरता होऊ शकतो. इतकं प्रॅक्टिकल प्रेझेंटेशन माननीय नितीनजीच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सुरू आहे. खरं तर आता परवा जी बैठक झाली, नितीनजी यामध्ये माननीय देवेंद्रजींनी जे निर्णय घेतला होता मागच्या सरकारमध्ये 2019मध्ये, की शेतकऱ्यांना जे आपण 7 रुपयाची लँडिंग कॉस्टची वीज देतो, 1 रुपया 20 पैसे देतो, ही वीज आता कोळशावरची वीज कमी करून संपूर्ण 45 लक्ष शेतकऱ्यांना, राज्यामध्ये 45 लक्षाच्या वर शेतकरी ॲग्रिकल्चर पंप आहे, या पंपांना दिवसाने सोलरवर वीज दिली पाहिजे. याकरता माननीय देवेंद्रजी मी असताना जी कृषी संजीवनी योजना तयार केली होती, मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना तयार केली होती, या मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेचं आता एक चांगलं काम सुरू झालं. आणि मला विश्वास आहे की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने परवा त्या बैठकीमध्ये, कारण वीज खातं त्यांच्याकडे आहे, त्यांनी ज्या पद्धतीने ते मांडलं आहे, ज्या पद्धतीने अधिकाऱ्याचा फोरम तयार केला आहे, तर मला वाटतं की पुढच्या 3 वर्षामध्ये नितीनजी कोळशावरच्या विजेचा वापर कमी होईल आणि 100% 45 लक्ष शेतकरी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेमध्ये, खरं तर जमिनी मिळत नव्हत्या, 33 kV स्टेशनच्या बाजूला 5 एकर जमीन मिळाली तर 1.5 मेगावॅट 2 मेगावॅट प्रकल्प टाकला की डायरेक्ट 33 kV मधलं फीड केलं, ते 33 kV मधलं 11 kV मध्ये गेलं की डायरेक्ट शेतकऱ्यांना दिवसाने वीज मिळू शकतं. हा पहिला टेक्निकल अभ्यास झाला नव्हता. मग माझ्या काळात आणि देवेंद्रजींनी तो आम्ही पूर्ण अभ्यास करून मग ती योजना तयार केली. आणि आज जवळपास आपण जर अण्णा हजारेच्या जाळेगण सिद्धीत पहिला प्रकल्प केला, पायलट प्रोजेक्ट, त्या गावात 6,000 शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये 12 तास दिवसांनी शेतकऱ्याला वीज मिळतं, सौर ऊर्जेवरची मिळतं. जर महाराष्ट्रातल्या 45 लाख शेतकऱ्यांना घ्यायचं असेल तर जमिनी 33 kVच्या बाजूला मिळत नव्हत्या. पण आता आपण इतका जास्त रेंटवर रेट दिला आहे, म्हणजे 70,000 रुपये एकरी, 60,000 रुपये एकरी. तिथलं रेडी रेकणारचं, तिथलं पिकाची परिस्थिती पाहून तिथे जमिनी 30-30 वर्ष किरायाने घेऊन, जमिनी विकत घ्यायच्या नाही सरकारने, रेंटवर घ्यायच्या, पण रेंट एवढा द्यायचा की त्याला त्याचं उत्पन्न जेवढं होतं वर्षाचं त्यापेक्षा 1.5 पट रेट द्यायचा. म्हणजे 33 kVच्या बाजूला जर आपण 2-2 मेगावॅटचे सोलर प्लांट टाकले तर 500-500, 600 शेतकरी हे बाजूला निघतील. आणि जे नितीनजीचं स्वप्न आहे की ही जे विजेची क्रॉस सबसिडी कंपन्याकडनं आपण वसूल करतो, RCIकडनं घेतो, रेसिडेन्शियलकडनं घेतो, 3-3.5 रुपयाचा विजेचा जो महागडा रेट आहे तो कमी होईल. नितीनजी, आपलं सांगितलेल्या सूचना राज्य सरकारने ऐकल्या त्या काळामध्ये. आणि बघा, एक ॲग्रोव्हिजन काय देऊ शकतं
तर मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना देऊ शकतं. एक ॲग्रोव्हिजन काय देऊ शकतं, तर 7.5 लाख शेतकऱ्याला वीज कनेक्शन देण्याचा निर्णय इथे होऊ शकतो. खरं तर या बाबी सरकारी याच्यातून सरकारी विषयातनं झाल्या, पण नितीनजींनी जे या ठिकाणी आज आपल्यासमोर या कार्यशाळेच्या माध्यमातनं आपल्यासमोर आज ॲग्रोव्हिजन आणलं. मी तर पहिल्याच दिवशी खरं तर 25लाच यायला पाहिजे होतं. मी रत्नागिरी सिंदूरच्या दौऱ्यावर असल्यामुळे येऊ शकलो नाही. पण आज आपल्या सर्वांना अभिमान आहे की संपूर्ण राज्य, संपूर्ण देश, अरुणाचल प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत या कार्यशाळेचा चर्चा होत आहे. कार्यशाळेमध्ये आज संपूर्ण देशाचे लोक या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होत आहेत. इथनं ते शिकून जात आहे, आपापल्या राज्यामध्ये तसे प्रयोग करत आहेत आणि या प्रयोगातनं शेतकऱ्याचं भलं होत आहे. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये नितीनजीचं जे ॲग्रोव्हिजनचं किंवा देशाच्या विकासाचं जे स्वप्न आहे, पंडित दीनदयाल उपाध्यायच्या त्या ठिकाणी विचार सत्रावर त्यांचं जीवन हे खरं तर नितीनजींनी स्वीकारलं आहे. त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्यायांचा विचार स्मरणात आणून तो आपल्या ब्लडमध्ये टाकून नितीनजी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं भलं करण्याचा प्रयत्न करताय. आपल्याकरता अत्यंत आपल्या सर्वांना आदर्श हे सर्वांकरता आदर्श व्यक्तिमत्व नितीनच्या माध्यमातून आपल्यासाठी आहे. आपण सर्वांनी त्यांच्याकडनं काही शिकलंच पाहिजे. प्रत्येक विषयातून त्यांच्याकडे शिकलं पाहिजे. इथेनॉलच्या विषयातसुद्धा असंच झालं. मी मंत्री असताना त्यांनी इतकं अधिकाऱ्यांना दाबलं की आमचे अधिकारी ऐकत नव्हते. इथेनॉलच्या 50 कारखान्याच्या परवानग्या थांबवल्या होत्या. पण आज लोकांना इथेनॉल शेतकरी कारखाने इथेनॉल तयार करतायत, त्यात मोठं परिवर्तन झालं. मी नितीनजीला एवढीच विनंती करेन आणि बोरटकरजींना की आपलं हे ॲग्रोव्हिजन आहे हे आज खरं तर अत्यंत चांगल्या ठिकाणी घेतलं आहे. माझं 13 वर्षापूर्वी हेच म्हणणं होतं की रेशीमबाग ग्राउंडमध्ये नागपूर शहरामध्ये लोक येतात, त्यांना कधीकधी अनेक शेतकरी परत जात होते, त्यांना कळतच नाही कुठं जायचं. पण आज ग्रामीण भागामध्ये आणि अशा स्पॉटवर हे केलं आहे की असं सुटसुटीत झालं आहे. हे नेहमी इथंच व्हावं. माननीय नितीनजींनी आत्ताच सांगितलं की ॲग्रिकल्चर कन्व्हेन्शन सेंटर नागपूरच्या अधिवेशनामध्ये खरं तर याची एक बैठक तातडीनं मी विनंती करेल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना की तातडीनं जागा मिळाली पाहिजे, तातडीनं हे कन्व्हेन्शन सेंटर झालं पाहिजे. नागपुरात नागपुरामध्ये खरं तर एक कन्व्हेन्शन सेंटर असलं पाहिजे याकरता आणि वेगवेगळ्या विषयात ते कामात येईल याकरता आणि ॲग्रिकल्चर करता फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. हे एक या ठिकाणी करण्यायोग्य आहे. मान्य नितीनजीला माझी विनंती राहणार आहे की 3 दिवसाच्या ऐवजी 5 दिवस केलं पाहिजे. मी रवीलाही विनंती केली होती बोरटकरांना मागे की पहिला दिवस उद्घाटनाचा, शेवटचा समापनाचा, एकच दिवस गर्दी दुसऱ्या दिवशी होतं, त्यापेक्षा मग 1 दिवसचा अधिकचा मिळाला पाहिजे. तर हे जर 5 दिवस केलं तर मराठवाड्यातले सुद्धा शेतकरी या ठिकाणी येतील, विदर्भातले येतीलच, पण मराठवाड्यापर्यंत याचं संपूर्ण मी हिंगोलीमध्ये मागे हळद विक्रेते शेतकरी होते जे हळद पिकवणारे, त्यांचंही सुद्धा मोठ्या प्रमाणावर इन्व्हॉल्वमेंट या ठिकाणी होतं. तर मराठवाडा विदर्भ यामध्ये संपन्न होऊ शकतो, सुखी होऊ शकतो. आणि त्यामुळे 5 दिवस नितीनजी हे केलं तर बरं होईल. आणि इथे परमनंट आपण ॲग्रिकल्चर कन्व्हेन्शन सेंटरसाठी जे नागपूरच्या अधिवेशनात कृषी मंत्री असतील, माननीय देवेंद्रजी असतील, मुख्यमंत्री असतील, तेव्हा निश्चितपणे आपल्या स्वप्नात जे राहिलं आहे की कन्व्हेन्शन सेंटर नागपुरात झालं पाहिजे, त्याकरता सुद्धा आपण पुढाकार घेतला तर आम्ही सर्व शेवटी आपण सांगितलेले कुणी ऐकणार नाही असं कुणी नाही आहे. देशामध्ये ही स्थिती आहे, राज्यातही ही स्थिती आहे. आणि स्वतः व्यक्तिगत स्वरूपाने नितीनजीची इतकी मोठी त्या ठिकाणी इमेज देशामध्ये आहे, जगामध्ये आहे, त्या इमेजचा फायदा आपल्या सर्वांना होतो आहे. निश्चितपणे कन्व्हेन्शन सेंटर मात्र लवकरात लवकर आपण त्याचा पुढाकार घेतलाच आहे आपण, पण लवकरात लवकर या ठिकाणी उभं झालं तर आपल्या नागपूरला, विदर्भाला याचा फायदा होईल. मी पुन्हा एकदा खरं तर मी मागे म्हटलं होतं की आपलं आयुष्यही त्यांना लागू झालं पाहिजे. इतकं मोठं नेतृत्व कधी तयार होत नाही. इतकं कर्तृत्ववान नेतृत्व राजकारणातून तयार होणं, राजकारण करणं ठीक आहे, आमदार खासदार होणं ठीक आहे, पण आमदार खासदाराच्या बाहेर जाऊन, मंत्रिपदाच्या बाहेर जाऊन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला अश्रू पुसणं हे जे कार्य नितीनजीच्या हातून होत आहे, मी खूप खूप त्यांचा आभार मानतो आणि मी त्यांची माफी मागतो. मी 25 तारखेला येऊ शकलो नाही. मी आज ठरवलं की सिंदूरमध्ये असेल तरी मी गोव्याला गेलो, तिथनं विमानातून इकडं आलो आणि या कार्यक्रमाला, कारण या कार्यक्रमाला आल्याशिवाय आपल्याला
अस्वस्थ आपण राहतो. कारण नागपूरचं ॲग्रोव्हिजन आहे ना, आपण कुठं बाहेर आहोत हे पटवूच शकत नाही. आणि त्यामुळं यातनं जे काही आपण सर्व शिकतो आहे, निश्चितपणे आपण सांगू शकतो, लोकांशी बोलू शकतो. आणि निश्चितपणे नितीनजी आपलं हे जे अविरत सेवेचं जे व्रत आहे ते आपण पुढं नेऊ. आपणही पुढं नेत आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद साहेब. यानंतर या ॲग्रोव्हिजनच्या निमित्तानं एक निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचं बक्षीस वितरण माननीय गडकरी साहेबांच्या आणि मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते व्हावं अशी विनंती मी मंचाला करते आणि निबंध स्पर्धेला ज्यांना बक्षिसं मिळाली आहेत त्यांना आमंत्रित करते. तृतीय पारितोषिक मिळालं आहे वृषभ शेंडे यांना. गडकरी साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करते, विनंती करते त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. त्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपले माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, आदरणीय हंसराजजी, आपल्या अरुणाचलचे कृषी मंत्री, त्याचप्रमाणे मंचावरील सर्व अतिथीगण आणि उपस्थित सर्व बंधूंना आणि भगिनींना, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय यशस्वीपणे हा कार्यक्रम आपण पूर्ण केलेला आहे. आज शेवटचा समारोप आहे. निरनिराळ्या सेमिनारच्या रूपाने, वर्कशॉपच्या रूपाने, संत्र्याचं वर्कशॉप होतं, दुधाचं होतं, ऊसाचं होतं, अनेक ठिकाणी मी वेळोवेळी बोलण्याची संधी पण मला मिळालेली आहे. मी एवढंच सांगणार आहे की आपल्या शेतकऱ्यांना विशेषतः भविष्याचा वेध घेऊन आपण कोणत्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे आणि पुढे कसं गेलं पाहिजे याचं मार्गदर्शन या ॲग्रोव्हिजनच्या रूपाने आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे परिणाम पण चांगले मिळत आहेत. 13 वर्षापासून आपण सतत हा प्रयत्न करतो आहे आणि याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद पण चांगल्या प्रकारे मिळतो आहे. मला विश्वास आहे की यावर्षी 2.5 ते 3 लाख शेतकरी इथे येऊन गेले आणि विशेषतः दुधाच्या आपल्या वर्कशॉपमध्ये 5,000पेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकरी होते. संत्र्याच्या याच्यावर 2.5 ते 3,000 शेतकरी होते. बांबूवर 350 ते 400 शेतकरी होते. ऊसावर 2,000 शेतकरी वर्कशॉपमध्ये होते. अशी जवळपास आपण 30 ते 35 वर्कशॉप केलीत आणि या विविध विषयावर शेतकऱ्यांना माहिती मिळाली. ड्रोनचा उपयोग स्प्रेइंगला कसा करायचा, नवीन नर्सऱ्या कशा निर्माण करायच्या, एकरी उत्पादन कसं वाढवायचं, या संदर्भामध्ये विशेषतः कृषी विद्यापीठ असेल, आपला व्हेटरनरी युनिव्हर्सिटी असेल, गायींच्या बाबतीमध्ये विशेषतः टेस्ट ट्यूब गोरी तयार कशी करता येते त्याच्या बाबतीत त्याची सुंदर मार्गदर्शन फिल्म या ठिकाणी पाहायला मिळाली. एकंदरीतच नॉलेज ही पॉवर आहे आणि आपल्या शेतकऱ्यांपर्यंत हे भविष्यातलं अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न ॲग्रोव्हिजननी केलेला आहे. आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की या प्रत्येक विषयाकरता एक 15-15, 20-20 लोकांचा एक चांगला ग्रुप जो वर्षभर ॲक्टिव्ह राहील आणि ॲग्रोव्हिजनच्या वेबसाईटच्या द्वारे आपण शेतकऱ्यांशी संपर्क ठेवू. आणि त्याचबरोबर आता आपण जवळपास 4,500 स्क्वेअर फूट जागा वर्धा रोडवर घेतली आहे आणि त्या ठिकाणी बिल्डिंगच्याही कार्याचा शुभारंभ आपण करणार आहोत. त्याचबरोबर एक ऑर्गॅनिक बाजार आपल्या इथे विशेषतः शेतकऱ्यांकरता नागपूर शहरात करण्याचाही आपला प्रयत्न आहे. मला अतिशय आनंद आहे की शेतकऱ्यांशी असणारं हे कम्युनिकेशन केवळ 4 दिवसापुरतं नाही, तर विविध प्रकारच्या शेतकऱ्यांना, तिथल्या प्रमुख यशोगाथा ज्यांची, अशा शेतकऱ्यांना पुढे करून त्यांचं अनुकरण करण्याकरता इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा देण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे पुढल्या काळामध्ये करू. आपण सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. हे करण्यामध्ये जे स्पॉन्सरर आहेत, ज्यांनी या ठिकाणी स्टॉल घेतले, त्यांनी जर हे घेतले नसते तर आपण हा एवढा मोठा कार्यक्रम करू शकलो नसतो. त्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं, शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक तज्ज्ञ मंडळी विशेष रूपाने या कार्यक्रमाकरता आली आणि आज बावनकुळे साहेब कोकणाचा दौरा सोडून विशेष केवळ या कार्यक्रमाकरता आले आणि रात्री 9च्या विमानाने पुन्हा ते वापस चालले आहेत. या हंसराजजी आजच्या कार्यक्रमाला आले. अरुणाचलचे मंत्री तेवढ्या दुरून कृषी मंत्री आपल्या इथे सहभागी झाले.
आणि सगळ्याच शेतकऱ्यांनी देखील याला उत्तम प्रतिसाद दिला. त्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मी मनापासून त्यांचा सगळ्यांचे आभार मानतो. आणि यानंतर वर्षभर ॲग्रोव्हिजनच्या रूपाने निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकऱ्यांशी संपर्क कायम ठेवून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या भावनेने आपण सगळेजण पुढे काम करत राहू. आणि जसं मगाशी मी माझ्या सुरुवातीच्या भाषणात सांगितलं होतं की आपल्या विदर्भात 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. आपण असा आता विदर्भ घडवू की ज्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. गावं सुखी समृद्ध संपन्न बनतील, शेतकरी कर्जमुक्त होईल, तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल गावातल्या, आणि जसे स्मार्ट शहरं आहे तशी स्मार्ट विलेजेस तयार होतील. आणि नक्कीच आपल्या शेतकऱ्याचं राहणीमान जीवनमान सुधरेल आणि हा बळीराजा सुखी समृद्ध संपन्न होईल. हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. नमस्कार. मनापासून धन्यवाद साहेब. यानंतर रमेश मानकर यांना विनंती आहे त्यांनी आभार प्रदर्शन करावं. ॲग्रोव्हिजनच्या वतीनं या 13व्या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांच्या प्रेरणेतून हे सगळं होत आहे ते आदरणीय नितीनजी गडकरी सर, या महाराष्ट्राचे सन्माननीय भाजपचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, हंसराजजी अहिर सर, अरुणाचल प्रदेशचे कृषी मंत्री आदरणीय महात्मे साहेब, पातुरकर साहेब, आदरणीय गिरीजी गांधी सर, शिशुपालजी पटले, रेड्डीजी, मंचकावर उपस्थित माई सर, आदरणीय सुलेखाताई कुंभारे, वर्धेच्या सन्माननीय अध्यक्षा जिल्हा परिषदच्या, त्याही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा संध्याताई गोतमारे, उपस्थित मंचकावरील सर्व आदरणीय मंडळी यांचं या ठिकाणी मी फार फार आभार मानतो की ते या ठिकाणी उपस्थित झाले. आणि जवळजवळ 3 लाखाच्या जवळपास शेतकरी बंधूसुद्धा या ठिकाणी आले. हे नवीन ठिकाण आहे तरी या ठिकाणी शेतकरी बंधू भगिनी उपस्थित झाल्यात, बचत गटाच्या भगिनी उपस्थित झाल्या. मी त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. आणि ही जागा पंजाबराव कृषी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आणि ते दरवर्षी देतील अशी अपेक्षा करून त्यांचेही आभार मानतो. आणि हा कार्यक्रम आता इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.